जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये जे आहे मागच्या नियमापेक्षा काही मोठे बदल होणार आहेत। त्या बदलांमध्ये कोणकोणत्या नियमांचा समावेश आहे आणि कोणते नियम जे आहेत ते कॅरी फॉरवर्ड होणार आहेत, त्यावर आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत। हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण यामुळे आपल्याला येत्या शिक्षक भरतीमध्ये एक्झॅक्टली काय काय घडामोडी घडतील, कोणत्या प्रकारे घडामोडी घडणार आहे, त्याचा मेरिटचा अंदाज देखील आपल्याला थोडक्यामध्ये लागून जाणार आहे। सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेल्समध्ये पाहण्याच्या पूर्वी सर्वांना रिक्वेस्ट असेल की आपण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, माहिती बघूया, परंतु त्याच्यापूर्वी जर आपण किंवा आपले कोणी रिलेटिव्ह टीईटी परीक्षेची तयारी करत असतील तर येत्या 1 जानेवारीपासून गुरुजी कार्यरत शिक्षकांसाठी टीईटीची बॅच आपण लॉन्च करतो आहोत। या बॅचमध्ये टीईटीच्या परीक्षेला पास करण्याकरिता लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, त्याच्यासोबतच सीटीईटीची बॅच, पूर्णच्या पूर्ण रेकॉर्डेड बॅच मोफत, अशा सगळ्या बाबी तुम्हाला मिळणार आहे। पीवायक्यूची जी एक्सप्लेनेशनची बॅच आहे ती देखील मोफत मिळणार आहे। याच्यासोबतच जर आपण या ठिकाणी पाहू शकत असाल तर सीटीटी नावाची जी आहे मिशन सीटीटी बॅच अवेलेबल आहे। या बॅचमध्ये देखील त्या सगळ्या बाबी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, जे की सीटीटीची बॅच पास करण्यासाठी आवश्यक आहे। या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एकच छोटंसं काम करायचं आहे, प्ले स्टोअरला जाऊन या ठिकाणी जे आहे मास्टर टीचर नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। चला आता आपण जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। बघा, शिक्षक भरती होणार आहे ही आपल्या सर्वांना कल्पना आहे। सध्या त्याची जी काही प्रक्रिया चालू आहे त्यावर मी भाष्य करणार नाहीये, परंतु आता सध्या आयुक्त कार्यालयामार्फत किंवा या ठिकाणी मंत्रालयामार्फत ज्या काही शैक्षणिक घडामोडी घडत आहेत, ज्या काही चर्चा होताना दिसत आहे, त्या चर्चांवर आधारित आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी समजत आहेत की येत्या शिक्षक भरतीमध्ये काही बदल होणार आहेत। सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य बदल जो आहे मित्रांनो, जो की आपल्याला ऑलरेडी थोडीशी कल्पना येऊन गेलेली आहे, ती कल्पना काय आहे की आतापर्यंत मुलाखतीसाठी ज्यावेळेस निवड व्हायची कोणत्याही प्रायव्हेट सोसायटीजमध्ये विथ इंटरव्ह्यूसाठी निवड झाल्याच्या नंतर एका जागेसाठी 10 उमेदवार निवडले जायचे, परंतु आता इथून पुढे जे आहे एका जागेसाठी केवळ 3 उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। कारण पवित्र पोर्टलची जे काही नियमावली त्यांनी पब्लिश केलेली आहे त्याच्यामध्ये हाच मुद्दा त्यांनी मेन्शन केलेला आहे। खऱ्या अर्थानं हा मुद्दा योग्यच आहे। आता योग्य असण्यामागचं कारण काय आहे तर या संदर्भामध्ये जर एका जागेसाठी 3च उमेदवार जर जात असतील तर साहजिक आहे त्या ठिकाणी घोडे बाजार थोडासा कमी केल्या जाऊ शकतं। आता काही लोकांच्या मनामधून ही गोष्ट देखील जाणार नाहीये की जर एका जागेसाठी 3च उमेदवार पाठवले जाणार असतील तर मग अशा कंडिशनमध्ये मेरिट थोडंसं हाई जाईल का विथ इंटरव्ह्यूचं, तर त्याचं उत्तर आहे येस, थोडंसं तर मेरिट हाई जाणारच आहे, परंतु मेरिट खाली येऊनही उपयोग नाहीये। कारण जर 10 उमेदवार जात असतील, 10 उमेदवारापैकी एकाची निवड होते, ते मेरिटमध्ये येऊनही 9 उमेदवार घरीच गेले ते ना, मग त्याच्यापेक्षा 3च उमेदवार त्या ठिकाणी गेलेले हे त्याच्यापेक्षा मला वाटतं जास्त बेटर आहे आणि घोडे बाजार देखील त्याच्या माध्यमातून कमी होईल। हा एक महत्त्वाचा मुद्दा जे आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये लागू पडणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो या ठिकाणी येणार आहे। आता तो मुद्दा त्याच्यावरती सध्या चर्चा चालू आहे, येत्या काही दिवसांमध्ये त्या संदर्भामध्ये ऑफिशियल नोटिफिकेशन येईल किंवा शासनाचं परिपत्रक येईल। तो मुद्दा महत्त्वाचा काय आहे की आतापर्यंत पवित्र पोर्टलवरती अशा प्रकारचा नियम आहे की आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करत असताना आपली जे काही क्वालिफिकेशन आहे ती आपण पवित्र पोर्टलला टाकून देतो। माझं डीएड आहे, बीएड आहे, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, टीईटी, सीटीटी कॅटेगरी, हे ते त्या सगळ्या गोष्टी आपण टाकतो आणि पवित्र पोर्टल ते रीड करतं ऑटोमॅटिकली। आणि रीड केल्याच्या नंतर जेव्हा जाहिरात येते त्यावेळेस मी त्या जाहिरातीमधल्या ज्या ज्या जागांसाठी पात्र आहे त्या सगळ्या जागांचं प्रिफरन्स मला देतो आणि मग मला जे आहे पाहिजे तेवढे प्रिफरन्सेस या ठिकाणी लॉक करता येतात। मग त्याच्यामध्ये कधी कधी 100, 200, 300, 500, 1000, 1200, 1500 जेवढ्या जागांसाठी मी पात्र आहे तेवढ्या जागांचे प्रेफरन्सेस येतात। मग अशा कंडिशनमध्ये
समजा 1000 प्रेफरन्सेस आलेले आहे, मग माझी इच्छा असते 1000 पैकी 1000ला मी लॉक करू, 900ला करू, 500ला करू का 1ला करू का करूच नको. परंतु आता यावेळी जे आहे शासन प्रशासन विचार करत आहे की लिमिटेड प्रिफरन्सेस दिले जावे. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा काय होऊन जातं की आपण प्रिफरन्सेस तर देऊन टाकतो, पण नंतर लक्षात येतं की अरे यार ती शाळा फारच दूर आहे, मला तिकडे जायचंच नाही, माझी फॅमिली अलाउ करत नाही. मग तुम्हाला जायचं नव्हतं तर प्रिफरन्स दिलं कशाला? मग तुमच्या ऐवजी किमान तिकडचा लोकलचा एखादा उमेदवार गेला असता ना तिथे. मग तसं होऊ नये हे शासनाच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे शासन प्रशासन या गोष्टींवरती सध्या डिस्कस करत आहे आणि जवळजवळ निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आहे की लिमिटेड प्रिफरन्सेस असतील. आता लिमिटेड प्रिफरन्सेस किती असतील, 50 असेल, 100 असेल, 200 असेल, 400 असेल, त्या बाबतीमध्ये मला या ठिकाणी अजून कल्पना नाही. परंतु एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणाने आहे की काहीतरी प्रिफरन्सेस देण्याला लॉक केल्या जाणार आहे. म्हणजे एक विशिष्ट अशी मर्यादा त्याला ठरवून दिली जाणार आहे. खऱ्या अर्थानं याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पॉइंट्स आहेत. ठीक आहे, काही जणांना वाटेल की यार मला एवढे मार्क्स आहे, मला महाराष्ट्रात कुठेही फेकून द्या, मी जायला तयार आहे. मग त्याची इच्छा असेल की मला सगळेच प्रेफरन्सेस लॉक करायचे. आणि काही जणांना वाटेल की यार ठीक आहे, कुठेही प्रेफरन्सेस देऊन तिथे जर का जॉबला न जाणं यापेक्षा जे आहे कमी प्रिफरन्स दिलेलं कधीही बेटर आहे. प्रत्येक बाबतीमध्ये मतमतांतरे असतातच आहे, परंतु शासन जे निर्णय घेऊ इच्छितो आहे, घेणार आहे, त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी कल्पना देत आहे. त्या संदर्भामध्ये येत्या काही दिवसांमध्ये शासन निर्णय आपल्याला पाहायला मिळणारच आहे. त्याच्यानंतर जे आहे आणखी एक महत्वाचा नियम ज्याच्यामुळे फायदा होणार आहे, फायदा तो आहे यावेळी जे आहे कला, क्रीडा आणि कार्यानुभवच्या जागा आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळतील. कारण 2022च्या भरतीमध्ये 2019च्या भरतीमध्ये फक्त क्रीडा शिक्षकांच्या जागा आपल्याला पोर्टलला आलेल्या पाहायला मिळाल्या. परंतु यावेळेस कला आणि कार्यानुभव यासाठी देखील संच मान्यतेमध्ये वेगळं पद देण्यात आलेलं आहे आणि ज्या ज्या शाळांमध्ये हे पद मंजूर झालेलं आहे ते पद पवित्र पोर्टलला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून ही एक चांगली गोष्ट आहे, कारण तो आता नवीनच नियम आलेला आहे की कला, कार्यानुभव आणि क्रीडा शिक्षकांना देखील या ठिकाणी पवित्र पोर्टलवरून भरती केली जाणार आहे. आणखी एक चांगली गोष्ट ही आहे, नियमच आहे तो नवीन, की आतापर्यंत फक्त आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रायव्हेट सोसायटीज या दोनच शाळांचे प्रिफरन्सेस पाहायला मिळत होते. परंतु आता जे आहे मित्रांनो, इथून पुढे ज्या काही विमुक्त जाती प्रवर्गाचे जे काही आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळांमधल्या शिक्षकांची जागा देखील आपल्याला पवित्र पोर्टल मार्फत पाहायला मिळणार आहे. साहजिक आहे, आश्रमशाळांच्या जागा जर का पवित्र पोर्टलला येत असतील तर आपल्याला आपल्या येणाऱ्या वॅकन्सीच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं देखील पाहायला मिळणार आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. याच्यासोबतच जे काही मायनॉरिटी सोसायटीज असेल किंवा इतर आदिवासी आश्रमशाळा असेल किंवा ज्या आहेत त्या SC कॅटेगरीचे ज्या काही आश्रमशाळा आहेत त्या शाळा देखील पवित्र पोर्टलला आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आता यापैकी कोणकोणत्या प्रकारच्या आश्रमशाळांना पोर्टल अंतर्गत येण्यामध्ये यश मिळतं आहे ते तर येणारा काळच सांगेल. परंतु विमुक्त जाती प्रवर्गाचे जे काही आश्रमशाळा आहे त्यासाठीचा शासन निर्णय तर येऊन ठेपलेला आहे. तो एक चांगला मुद्दा आहे. त्यामुळे निश्चितपणाने आपल्या जागांमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जे आहे वारंवार एक महत्त्वाचा मुद्दा जो की पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचतो आहे, तो मुद्दा म्हणजे जे शिक्षण सेवक आपले आता 2022च्या शिक्षक भरतीमध्ये लागले आहेत आणि त्यांना आता परत आपल्या घरी जायचं आहे या भरतीच्या मार्फत स्वतःचा स्कोर या ठिकाणी नव्याने घेऊन, तर अशा उमेदवारांचा प्रश्न आहे की माझा जो शिक्षण सेवक कालावधी इकडे 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष जो काही आहे तो या ठिकाणी गृहीत धरला जाईल का? तर त्या संदर्भामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत एक प्रस्ताव मंत्रालयापर्यंत गेलेला आहे. खऱ्या अर्थानं त्यांचा जो काही शिक्षण सेवकांचा कालावधी आहे तो कन्सिडर व्हायला पाहिजे अशा प्रकारचा एक पॉझिटिव्ह रिपोर्ट आयुक्त कार्यालयामार्फत गेल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे. तसं जर घडलं तर येत्या शिक्षक भरतीमध्ये हे जे कार्यरत असलेले उमेदवार आहेत ते आपल्या आपल्या घरी परत एकदा जाऊ शकतील आणि त्यांचा शिक्षण सेवकांचा तो जो कालावधी आहे तो देखील कन्सिडर होऊ शकेल. आता याला काही जणांचा विरोध देखील असेल. प्रत्येक बाबतीमध्ये ना प्रॉन्स आणि कॉन्स आपल्याला पाहायला मिळतातच. काही जणांना वाटेल की यार तिकडे त्यांना आता कशाला येऊ द्यायचं, त्यांचं शिक्षण सेवक गृहीत धरायचं नाही. ते एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे
सेम त्याच मार्कांवर ते येत नाहीत. त्यांनी परत एकदा आपली एक्झाम दिलेली आहे आणि एक्झाम दिल्याच्या नंतर स्वतःला सिद्ध केलेलं आहे. मग जर का आता असा एखादा उमेदवार जो स्वतःला सिद्ध करत असेल बाकीच्या मुलांच्या कॉम्पिटिशन मध्ये स्वतःची शाळा सांभाळून, मग त्याला त्याचा इनाम मिळायला पाहिजे, त्याला त्याचं जे काही क्रेडिट आहे ते मिळायला पाहिजे असं मला वाटतं आहे. मग हा नियम देखील आपल्याला येत्या शिक्षक भरतीमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आणखी एक चांगली बातमी किंवा गुड न्यूज आहे. बऱ्याच जणांचं जे आहे वय हे या ठिकाणी मर्यादा ओलांडून जायच्या उंबरठ्यावर आहे. मग त्या लोकांना या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 2022च्या भरतीमध्ये वयाच्या संदर्भामध्ये जो काही नियम आहे तो नियम असा आहे की ज्या दिवशी जाहिरात येते शिक्षक भरतीची त्या जाहिरातीच्या दिवशी तुमचं वय कन्सिडर केल्या जातं. परंतु यावेळी जे आहे शासन प्रशासन या विचारामध्ये आहे किंवा ते जवळजवळ ते निश्चित झालेलं आहे की टेट परीक्षेचा फॉर्म ज्या दिवशी भरायची शेवटची तारीख आहे म्हणजे 14 मे 2025 ही डेट जी आहे सर्वांसाठी वयाच्या क्रायटेरियासाठी गृहीत धरली जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, गुड न्यूज अशी आहे की यानंतर कुणाचं वय जरी ओलांडून गेलेलं असेल तरी तो भरतीमधून बाहेर होणार नाही, तो एज बार होणार नाही, तो या भरतीमध्ये पात्र असेल. जर ती टेटचा फॉर्म भरत असताना जर तो भरतीसाठी पात्र असेल तर तो पूर्ण भरती प्रक्रिया संपेपर्यंत एज बार होणार नाही. आणि या गोष्टीमुळे बऱ्याच त्या लोकांचा फायदा होईल, बऱ्याच त्या लोकांची जी झोप उडालेली होती की जे एज बार होण्याच्या उंबरठ्यावर आहे त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. खऱ्या अर्थानं ही गुड न्यूज त्या लोकांसाठी आहे. त्याच्यासोबतच जो स्टे बसला होता बघा एसटी प्रवर्गाच्या पेसा क्षेत्रातल्या जागांच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने तो आता उठवलेला आहे. त्या ज्या जागा आहेत त्या जागा आता पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जाते. जरी ते एसटी प्रवर्गालाच या ठिकाणी फायदेशीर असणार असतील तरी देखील एसटीचे आपलेच उमेदवार आहेत. मग त्या उमेदवारांसाठी त्या जागा आपल्याला पेसा क्षेत्रातल्या आणि पेसा क्षेत्राच्या बाहेरच्या एसटी प्रवर्गाच्या दोन्ही जागा आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळणार आहे. त्या संदर्भामध्ये देखील एक नवीन शासन निर्णय येईल, कारण पेसा क्षेत्रामधल्या किती टक्के जागा भरायच्या आणि पेसा व्यतिरिक्त किती जागा भरायच्या त्याचा एक रेशो प्रपोर्शन या ठिकाणी ठरवला जाणार आहे. काही बाकीच्या लोकांना हा मुद्दा माझा समजत नसेल, पण जे एसटी कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांच्या लक्षात येत असेल की मी नेमकं काय सांगत आहे. त्यासोबतच बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये ही एक प्रकारची भीती आहे की जिल्हा वाईज भरती होईल किंवा आपलं जेव्हा मेरिट लागणार आहे जाहिरात आल्याच्या नंतर ते केंद्रीय पद्धतीने लागणार आहे. तर एका गोष्टीवर या ठिकाणी शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे की जिल्हा वाईज भरती आता होणार नाही. आपले जे जुने शिक्षण मंत्री होते दीपक केसरकर त्यांचं टार्गेट होतं की आपण या ठिकाणी जे आहे जिल्हा वाईज शिक्षक भरती करूया, परंतु आता त्यांचं या ठिकाणी शिक्षण क्षेत्रावरचं तेवढंसं वर्चस्व नाहीये किंवा ते शिक्षण मंत्री नाहीयेत. आता नवीन शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे आहे आणि त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की इथून पुढे जे काही पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होणार आहे त्याचं जे मेरिट असेल ते केंद्रीय पद्धतीने लागणार आहे. त्याच्यामुळे जिल्हा वाईज भरती या ठिकाणी होणार नाही. ही एक चांगली गोष्ट आहे आणि तोच नियम या ठिकाणी कॅरी फॉरवर्ड होणार आहे. राहतो आहे आपला मीडियमच्या संदर्भामधला. तर मीडियमच्या संदर्भामध्ये जो नियम जुना आहे, एक तर तुमचं 10वीचं माध्यम आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुमचं डीएडचं किंवा बीएडचं मीडियम हे दोन्ही मीडियम तुमचे कन्सिडर होणार आहे. दोन्ही वेगवेगळे असेल तर दोन्ही मीडियमसाठी आपण या ठिकाणी पात्र असणार आहोत. त्यानंतर एक महत्त्वाचा नियम या ठिकाणी लक्षात घ्या की जे उमेदवार ईडब्ल्यूएस प्रवर्गाचे आहे किंवा एसीबीसी प्रवर्गाचे आहे त्या उमेदवारांनी सीटीईटीची परीक्षा 82 पासून ते 89 च्या दरम्यान मार्क घेऊन पास केलेली असेल, म्हणजे 55% मार्क घेतलेले असतील त्या उमेदवारांना या ठिकाणी पोर्टलवर पास म्हणून गृहीत धरले जाणार आहे. हा एक चांगला नियम आहे, कारण जरी सेंट्रल गव्हर्नमेंटला ते आरक्षण लागू नाही परंतु महाराष्ट्र शासनामध्ये या ठिकाणी जे आहे त्या प्रकारचे शासन निर्णय निघालेले आहेत. म्हणून जे एसीबीसीचे उमेदवार आहेत किंवा ईडब्ल्यूएसचे उमेदवार आहे त्यांचं ते जे सर्टिफिकेट आहे ते इथे चालणार आहे. म्हणजे 82 पासून ते 89च्या दरम्यान जर आपल्याला सीटेटला मार्क्स असतील तर ते चालतील. त्यांच्यासाठी एक प्रॉब्लेम हा राहतो की जे डिजिलॉकर आहे तिथून त्यांचं पासिंगचं सर्टिफिकेट इश्यू होत नाही, परंतु त्यांनी पासिंगच्या सर्टिफिकेट ऐवजी जो काही त्यांची मार्कशीट आहे
ती तेवढीच डाउनलोड करून ठेवायची आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्याचीच कलर प्रिंट आपल्याला दाखवायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे काही येत्या शिक्षक भरतीमध्ये काही मोठे बदल आहेत आणि बाकीचे जे नियमावली आहेत ती ॲज इट इज चालणार आहे, ते मी तुमच्या समोर या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या नवीन येऊ घातलेल्या नियमाविषयी आपल्याला जर का काही व्यक्त व्हायचं असेल तर आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून व्यक्त होऊ शकता.